क्या मोरी, मैं नहीं माखन खायो। मित्रांनो, हे भजन तुम्ही अनुप जलोटांचं भजन तुम्ही खूप वेळ ऐकलेलं असेल. ही जी एक गाण्यातली जी भजनामधली जी स्टोरी आहे, या स्टोरीच्या आधीची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं की बाळकृष्ण आणि त्याचे मित्र पेंद्या, सुदामा आणि इतर गोप लोणी खायला कुठे मिळतंय का म्हणून शोधाशोध करत होते. एका घराला त्यांना कुलूप लावलेलं दिसलं आणि त्यांना माहित होतं या घरामध्ये लोणी भरपूर असतं. पण सुदामा, पेंद्या वगैरे म्हणायला लागले, अरे पण कृष्णा, त्या दाराला तर एवढं भलं मोठं कुलूप आहे, मग आपण आत कसे जाणार? तर श्रीकृष्ण म्हणाला, कुलूप असू दे रे, दाराला फटी तर आहेत ना, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला आत घेऊन जाईल आणि बाहेर पण घेऊन येईल, तुम्ही फक्त मी सांगेल तसं करा. त्याचे मित्र तयारी झाले. ते म्हणाले, सांग काय करायचं? श्रीकृष्ण म्हणाला, मी जेव्हा म्हणेल डोळे मिटा तेव्हा तुम्ही डोळे मिटायचे आणि मी जेव्हा म्हणेल डोळे उघडा तेव्हा तुम्ही डोळे उघडायचे, बस एवढंच करायचंय. मग श्रीकृष्ण म्हणाला, डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले. डोळे उघडतात तो काय, आतमध्ये ते त्या घराच्या आतमध्ये आलेले लोणी वगैरे खाऊन झालं, सगळा कार्यक्रम संपला. श्रीकृष्ण म्हणाला, आता आपल्याला बाहेर जायचंय. पण पेंद्याला मात्र उत्सुकता होती की हा नेमकं करतो तरी काय, म्हणून त्याने डोळे मिटायच्या ऐवजी त्याने डोळे किलकिले केले. थोड्या वेळाने जेव्हा श्रीकृष्ण म्हणाला डोळे उघडा, तेव्हा सगळेजण बाहेर आलेले होते श्रीकृष्णाचे, फक्त पेंद्या मात्र त्या दाराच्या फटीत अडकलेला होता. ही गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच, आपण आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला जे सल्लागार मिळतात, आपल्याला जे मित्र मिळतात, त्यांचे सल्ले यांचं यथायोग्य पालन करायलाच हवं. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरचं जे काही सांगितलेलं आहे ते अगदी डोळे उघडे ठेवून तरी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. कारण तोच तुम्हाला सांगणार आहे की कुठला फंड घ्यायचा आहे. हा सल्लागार जो असतो हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर तुमच्या डिस्ट्रीब्युटरचे सल्ले ऐकले नाहीत तर तुमची अवस्था पेंद्यासारखी होऊ शकते बरं का. मग बघा काय करायचं.